नमस्कार, मी उमेश धांद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमरनेर 9 न्यूज. आज आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत सत्ता संघर्षातील एक महत्त्वाची बातमी. काल निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत, किरीट सोमय्या असोत किंवा सुप्रिया सुळे असोत, यांनी सगळ्यांनी आपापली मतं या धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्याबद्दल आपली मतं मांडली. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दामध्ये या प्रकरणाचा समाचार घेतला आणि या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घोषित केला. चला तर बघूया या संपूर्ण घटनेच्या उमटलेल्या पडसादांबाबत. अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला अपडेट्स जे आहेत ते आपल्या मोबाईलवर मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही या यंत्रणांचा वापर करू, कारण त्यांच्या मनगटात हिंमत नाही आपल्याची दोन हात करणे. शिवसेना ही गेल्या 50-55 वर्षापासून या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी काम करते. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या नेत्यांना स्वाभिमान महाराष्ट्र मराठी माणसं आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर अशा प्रकारे हा हल्ला करण्यात. राणेंनी धमाका आपणच केला असं म्हटलं. राणेंनी प्रतिक्रिया देताना राणांचा काय संबंध आहे? आणि हा विजय हा शिवसैनिकांचा विजय आहे, सर्वसामान्य शिवसैनिकांचा विजय आहे, जो धनुष्यबाणाचा. शिवसैनिक काय होता आपण कणकवलीत बघा, हे पाहिलं असेल बघा. असे धमाके वगैरे गोष्टी आम्हाला सांगू नका. तुमच्या खुर्चीखाली काय फुटणार आहे ते बघायला. तुमची भूमिका कशी वाटते? शाल घातलेली आहे, त्याच्यावर देखील धनुष्यबाण चिन्ह आहे. पुढे धनुष्यबाण काय कोणाचा बापाचा झाला? निवडणूक आयोगाने ऑर्डर दिली म्हणून बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण. शिंदे गटाकडून फटाके फोडले जाते. शिंदे गटाकडून ना गटाकडून ना तो गटच आहे. असे गट येतात जातात, पुढल्या गटारीपर्यंत दिसणार नाही तो. दोन्ही आलेले आहे. काय सांगाल त्याबद्दल? अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांच्या विचारांचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या विचारांबरोबर एकरूप झालेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य हजारो लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात भारतीय बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो आणि आम्ही निर्णय घेतला. या राज्यामध्ये जो घटना आहे, नियम आहे, कायदा आहे आणि आमचं सरकार जे आहे या घटनेच्या आधारावर स्थापन झालं, कायद्याने झालं, नियमाने झालं. त्यामुळे आजचा जो निर्णय आहे निवडणूक आयोगाने दिलेला तो बाय मेरिटवर दिलेला निर्णय आणि हा निर्णय दिल्याबद्दल मी निवडणूक आयोगाला देखील मनापासून धन्यवाद देतो. बघितलं तर विरोधकांकडून आता टीका केली जाते की लोकशाहीला धरून हा निर्णय नाही, खोके यांचा निर्णय आहे, अशा पद्धतीच्या टीका अजूनही केल्या जाते. तुम्ही म्हणतात लोकशाहीने. आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली पाहिजे. भाऊ, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमचे सहकारी पक्षाला चिन्हही मिळालेलं आहे, नावही मिळालेलं आहे. काय सांगणार? हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथराव शिंदेजी यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालंय. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथराव शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे
त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथराव शिंदेसाहेब करतायत आणि म्हणून कोणीही खाजगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही. शिवसैनिक आणि शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार आहे, हे आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो. आज या ठिकाणी जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. तसंही आम्हाला याचा विश्वास होता, शिंदेजींना देखील याचा पूर्ण आत्मविश्वास होता. याचं कारण यापूर्वीच्या सगळ्या निर्णयांमध्ये इलेक्शन कमिशननी जेव्हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये अशी परिस्थिती आली त्यावेळी अशाच प्रकारचा निर्णय दिलेला आहे आणि विशेषतः आमदार खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेले आहेत. याचं कारण एखाद्या पक्षाचं रिकग्निशन त्या पक्षाला मिळालेल्या वोट संख्येच्या आधारावर असतं आणि ती वोट संख्या किंवा तो वोट पर्सेंटेज आमदार खासदार यांच्या माध्यमातून ठरत असतं. अर्थात मी काही अजून पूर्ण निकाल वाचलेला नाही त्यामुळे मी निकालाचं विश्लेषण आत्ता करणार नाही, पण मी अत्यंत मनापासनं एकनाथरावजी शिंदे यांचं अभिनंदन करतो आणि शिवसेनेचं शिंदेजींच्या नेतृत्वात अभिनंदन करतो. न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या विरोधात भेदभाव झाला, दबाव होता निवडणूक आयोगावर असं संजय राऊत म्हणाले. मी हे 5-7 दिवसापूर्वीच घोषित केलं होतं की इलेक्शन कमिशनचा निर्णय काय आला, त्यांच्या बाजूने आला तर इलेक्शन कमिशन फ्री अँड फेअर, त्यांच्या विरोधात आला तर दबाव, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने आला तर सर्वोच्च न्यायालय फ्री अँड फेअर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात आला तर त्याच्यावर दबाव. त्याच्या रिएक्शन आम्हाला माहिती आहे. माझं स्पष्ट मत आहे की शेवटी या देशामध्ये न्याय आहे, कायदा आहे आणि संविधान आहे, याच्या अंतर्गत झालेला निर्णय आहे. जरूर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावं किंवा उच्च न्यायालयात जावं, तो त्यांचा अधिकार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के विचारों पर चलने वाली शिवसेना, यानी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, इनकी शिवसेना को शिवसेना का चिन्ह धनुष्य बाण और शिवसेना का नाम मिला है. अब ओरिजिनल शिवसेना ये एकनाथ शिंदे जी की शिवसेना बनी है. मैं एकनाथ शिंदे जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. हम लोग पहले दिन से इस बारे में कॉन्फिडेंट थे क्योंकि इलेक्शन कमीशन के अलग अलग पार्टियों के बारे में इसके पहले के अगर आप निर्णय देखेंगे तो इसी प्रकार के निर्णय उन्होंने दिए हैं. इसलिए मुझे ऐसा लगता है कि हमें जो विश्वास था आज उस विश्वास को पूरे तरीके से बल मिला है और असली शिवसेना, बाळासाहेब के विचारों पर चलने वाली शिवसेना, ये एकनाथ शिंदे जी की ही है. ये आरोप लगाया जा रहा है कि जिसकी उम्मीद थी वही हुआ शिवसेना की तरफ से, ऐसा वक्तव्य आ रहा है. देखिए, इससे अलग वक्तव्य वो दे ही नहीं सकते. उनके दोनों प्रकार के वक्तव्य टाइप करके रखे हुए थे. अगर उनके पक्ष में निर्णय आता तो उनका वक्तव्य था कि इलेक्शन कमीशन ने बहुत सही काम किया है, फ्री एंड फेयर काम किया है, और दूसरा उन्होंने टाइप करके रखा था कि उनके विरोध में आएगा तो इलेक्शन कमीशन दबाव में है. वो उनकी स्क्रिप्ट पर चल रहे हैं. लेकिन इलेक्शन कमीशन हो या सुप्रीम कोर्ट हो, ये कानून से चलता है, ये न्याय से चलता है, ये संविधान से चलता है. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतात, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. अनुमान था कि रिजल्ट इसी तरीके से चुनाव आयोग दे सकता है जो जब आप लोगों ने सरकार का गठन किया था उस समय थी ऐसी उम्मीद? देखिए, ये पूरी उम्मीद हमको इसलिए थी क्योंकि आखिर इलेक्शन कमीशन को उनके पुराने फैसलों के आधार पर चलना पड़ता है और इससे पहले अलग अलग पार्टियों में जब विभाजन हुआ तो इलेक्शन कमीशन ने इसी प्रकार का फैसला किया है और अलग अलग इलेक्शन कमिश्नर से इसी प्रकार का फैसला किया है. इसलिए हम लोगों को ये उम्मीद थी कि उसी प्रकार का फैसला हमारे बारे में भी आएगा. आगामी निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल या निकालाचा? 100% फायदा होईल. कारण आत्तापर्यंत एक संभ्रम होता की खरी शिवसेना कोणाची, आणि म्हणून अनेक लोक, विशेषतः अनेक शिवसैनिक हे कुंपणावर होते आणि वाट बघत होते खरी शिवसेना कोणती. आता त्यांना समजलं खरी शिवसेना कोणती,
त्यामुळे ते खऱ्या शिवसेनेत जातील. काही आमदार खासदार पण येणार का? बघत राहा. धक्कादायक, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. कारण शिवसेनेची स्थापना आदरणीय माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केली होती आणि ते हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी कोण हे पक्षांनी, संघटनेनी, बाळासाहेबांनी मिळून ठरवलं होतं. त्यांच्यामध्ये अंतर झालं तेव्हा राज ठाकरे पक्ष सोडून बाहेर गेले. त्यांनी एक वेगळा पक्ष मनसे काढला. पण ज्या पद्धतीने आज बाळासाहेबांचं नाव घेतलं जातं, पण त्यांचाच उत्तराधिकारी जो बाळासाहेबांनी ठरवला होता त्याच व्यक्तीकडून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह ओरबाडलं जातं हे दुर्दैवी आहे. पण माझा उद्धवजींवर पूर्ण विश्वास आहे. मला आठवतं ते दिवस जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा माननीय आदरणीय पवार साहेब, दादा, भुजबळ साहेब, आर आबा, जयंतराव, प्रफुल्ल भाई या सगळ्यांनी मिळून लगेच इलेक्शन लागलं. तेव्हा कुठलाही इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, न तेव्हा कुठलं सोशल मीडिया होता. गाव, वाडी, वस्तीपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह पोचवलं. त्याच्यामुळे जे खरे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. ते 100% उद्धवजी आणि बाळासाहेबांना न्याय देतील आणि जी खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, उद्धवजींची शिवसेना आहे, त्याची आन, बान आणि शान हा जो खरा शिवसैनिक आहे तो नक्कीच ठेव. कारण का ज्या पद्धतीने केंद्राच्या सगळ्या यंत्रणांचा वापर होतोय त्याच्यामुळे आजकाल खरं तर मी लहानपणी इमर्जन्सी बघितलेली नाही पण ऐकलेली आहे, वाचलेलं आहे त्याच्याबद्दल. तशीच काही परिस्थिती आज देशात आली आहे का असं अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न जाणवतो किंवा लोकांच्या बोलण्यातून समाजात फिरल्यावर येतो. लोक किंवा मायबाप जनता ही खूप हुशार असते. त्यांना खोके, गद्दारी या गोष्टी नाही आवडत. महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी राज्य आहे आणि त्यातले नागरिक प्रचंड स्वाभिमानी आहे. त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की ज्या पद्धतीने ओरबाडून म्हणजे पक्ष पण कुठला, ज्या पद्धतीने सत्ता असेल, पदं असतील, ज्या पद्धतीने जे काय गलिच्छ राजकारणात महाराष्ट्रात चाललंय हे दुर्दैवी आहे आणि माझा उद्धवजींवर पूर्ण विश्वास. उद्धव ठाकरे जी ने मुख्यमंत्री पद के लिए हिंदुत्व छोड़ा, नाम भी गया, निशान भी गया. अब दोनों हाथ में हरा झंडा लेके निकले हैं, नामो निशान भी रहेगा क्या? उद्धव ठाकरे जी ने मुख्यमंत्री पद के लिए हिंदुत्व छोड़ा, नाम भी गया, निशान भी गया. अब दोनों हाथ में हरा झंडा लेके निकले हैं, नामो निशान भी रहेगा क्या? आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. शेवटी चोर तो चोर असतो. ज्याला स्वतः करण्याची काही मर्दानगी नसते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो. म्हणून नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. जे मागितलं ते त्याच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही दिलं. मग हे जर शेण खायचं होतं तर त्या आधीच खायचं होतं ना शेण. आज निवडणूक आयुक्तांनी जे काही शेण खाल्लेलं आहे ते त्याने शेणच खाल्लेलं. आम्हाला हा खटं करायला आला होता. जिद्द खचून देऊ नका. बस मैदानात उतरलोय. आता विजयाशिवाय माघारी पद्धती हे मान्य नाहीये. हा अन्याय जो काही झालेला आहे, अत्याचार होतोय, लोकशाहीवरती अत्याचार होतोय. मी मागे एकदा असं म्हटलं होतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंध धृतराष्ट्र नाहीये. तो आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचं असं वस्त्रहरण कदापि खपून घेणार नाही. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्याचा निकाल लागेलच. आणि दुसरी जी अपात्रतेची केस ही तिथे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार, 16 जण हे अपात्र होणार म्हणजे होणारच असं घटना तज्ञांचं मत आहे. हे मी आपल्याशी बोलताना मला आणखीन एका गोष्टीची आठवण करून द्यायची की गेले काही दिवस काही लोक म्हणजे त्याच्यात एक केंद्रीय लघु सूक्ष्म का असेना पण केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की द्या ब्रेकिंग न्यूज, धनुष्यबाण यांनाच मिळणार. हे कसं काय? म्हणजे हा काही ठरवलेला कट आहे का? कट होत आहे तर दिसतंय, कटकारस्थान होत आहे तर दिसतंय, पण या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवर आहेत हे सुद्धा आता जनतेला कळायला लागलेलं आहे. कारण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा मध्ये म्हणाले होते की हे धनुष्यबाण यांनाच मिळणार. केंद्रीय मंत्री म्हणतात धनुष्यबाण यांनाच मिळतात. धनुष्यबाण त्यांनाच दिलं गेलं. हे धनुष्यबाण पुन्हा एकदा सांगतो असं ओरबाडून तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला तरी ते तुम्ही ओरबाडून घेऊ शकणार नाही. कारण हे शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेना प्रमुखांच्या पूजेतलं आहे. तुम्ही आतापुरतं तुम्हाला वाटत असेल, आता तिकडे जल्लोष चालला असेल, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. शेवटी चोर तो चोर असतो. ज्याला स्वतः करण्याची काही मर्दानगी नसते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो. म्हणून नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही.
हे सत्य आहे. त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही, कारण आता आज शुक्रवार आहे, लवकरात लवकर आम्ही जाणार, तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या. धनुष्यबाण त्यांनी चोरल्याचा आनंद त्यांना मिळू द्या. शेवटी चोर बाजाराला जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाहीये. एकूणच सगळे बाजार गुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणार नाहीये. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांनो, शिवसेना प्रेमीनो, कुठेही खचू नका. मी तर कुठे खचलेलं नाहीये. मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्याला लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार. फक्त हिंमत सोडू नका, जिद्द खचून देऊ नका. बस मैदानात उतरलोय, आता विजयाशिवाय माघारी परतायचं नाही. परत सांगतो की त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय, त्यांना शिवसेना हे नाव चोरावं लागलंय, त्यांना शिवसेनेचं धनुष्यबाण चोरावं लागलेलं आहे. असे चोर कधीही मर्दानगी गाजू शकत नाहीत. म्हणून हे नामर्दानो, तुम्हाला ही चोरी पचली अशी वाटत असेल तरी ती तशी पचणारी नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जनता याचा पुरेपूर बदला कोणत्याही येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय. तर या उद्धव ठाकरे जी ने मुख्यमंत्री पद के लिए हिंदुत्व छोड़ा, नाम भी गया, निशान भी गया. अब दोनों हाथ में हरा झंडा लेके निकले हैं, नामो निशान भी रहेगा क्या? तर या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक क्लिप ट्विट करून या प्रकरणावर एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. ऐकूया नेमकं राज ठाकरे यांनी कोणती क्लिप ट्विट करून आपलं मत यातून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो, पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.